मी आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून होतो, आम्ही लांबून दुरून बघायचो आजभर, पण मात्र एवढ्या झटपट तुम्ही मला सांगा, शनिवारी माझा प्रवेश पक्षामध्ये झाला, रविवारी उमेदवारी जाहीर झाली आणि गुरुवारी मी आमदार झालो. म्हणजे आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून होतो, त्याचा अनुभव राहुरीकरांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि निवडणुकीची देखील मी आपल्या सर्वांना, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की तिकीट मिळण्यापासून पुढच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल आणि अर्ज काढण्याचा दिवस असेल, तो तुम्ही टीव्हीवरती बघितला असेल. या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात सिंहाचा वाटा कुणी उचलला असेल तर तो आदरणीय विखे पाटील साहेबांनी उचललेला आहे, ते आपण सर्वांनी बघितलेलं आहे. खरं 5 वर्ष विधानसभेमध्ये मी होतो, आता मी पुन्हा आलो, विधानसभेत नाही पण विधान परिषदेत आलो आणि मला खात्री आहे की ही जी संधी साहेब आपण मला या ठिकाणी दिलेली आहे, या संधीच्या रूपानं या आता फक्त राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघ तर आहेच, परंतु जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे देखील प्रश्न विधान परिषदेच्या सभागृहात मांडण्याची जी संधी आपण मला दिली, या संधीचं निश्चितपणे सार्थक करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही आपल्याला आम्हा सर्वांच्या उपस्थित या ठिकाणी देते. बऱ्याच जणांना, बहुतांश लोकांची इच्छा होती की बिनविरोध त्या ठिकाणी निवडणूक व्हावी, पण निवडणुकीतली काहीतरी रंगत बघायला मिळावी अशी देखील काहींची इच्छा होती. त्यांची देखील मी निश्चितपणे त्या ठिकाणी भेट घेणार आहे. परंतु या निमित्तानं मी पुन्हा एकदा सांगेन की 4 तारखेला जो विड्रॉलचा दिवस होता, त्या दिवशी जे काही नाट्य आपण टीव्हीवरती घडलं असेल, परंतु ठीक आहे, काही लोकांचे गैरसमज असतात, परंतु आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे त्या दिवशी सकाळपासून नगरमध्ये त्या ठिकाणी बसून होते. दुपारी त्यांना साधारणपणे 3-4 वाजता विमानानं मुंबईला जायचं होतं, पण प्रक्रिया थोडीशी लांबत गेली. तरी देखील रात्री मला वाटतं आपल्यापैकी बरेच जण तिथे उपस्थित होतात, जवळपास 9-10 वाजेपर्यंत साहेब त्या ठिकाणी बसून होते आणि सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर माझा सत्कार करून मग साहेब त्या ठिकाणी निघून गेले. म्हणजे एवढ्या आम्ही जे आपल्या यंत्रणेबद्दल लांबून ऐकायचो ते जवळून बघण्याचा योग आला आणि अशीच कायमच आता जवळून बघण्याचा योग भविष्यामध्ये राहील, अशी देखील इच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि खरं मी थोडा भावनिक माणूस आहे. आमचे बाबासाहेब भेटेलला माहिती, ते आदल्या दिवशी माझा फोन काय झाला होता. आम्ही एकदा एका विचाराच्या एकदा एखाद्या विचाराच्या पाठीमागे गेल्यावर एक भावनिक नातं एकदा तयार झालं की ते लवकर तुटत नाही आमच्याकडून. मला आमचा जुना पक्ष सोडताना ठीक आहे आमदारकी होती, पण एक कुठंतरी भावनिक नातं आमच्या जुन्या लोकांबद्दल देखील होतं. आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब तर आहेतच, पण माझे जे ज्येष्ठ काही सहकारी पक्षामधले होते त्यांनी खूप माझ्यावरती त्या ठिकाणी विधानमंडळातले आमचे जे काही सदस्य होते त्यांनी खूप त्या ठिकाणी प्रेमाची भावना माझ्यावरती मार्गदर्शन कायम लाभलं. सर्वांची नावं इथं घेऊ शकत नाही आणि त्यामुळं शेवटी तो पक्ष सोडताना कुठेतरी एक भावनिक हे होतं. आता आपल्याकडे आलेलो आहोत, आपल्याकडनं आम्हाला त्याच प्रेमाची त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि आपण ते प्रेम निश्चित द्याल, हे मी कालच्या परवाच्या घटनेवरून बघितलेलं आहे. आणि म्हणून मला राहुरीकरांना, पाथर्डीकरांना, नगरकरांना, राहुरी नगर पाथर्डी या मतदारसंघातल्या लोकांना हा विश्वास या निमित्त देऊ इच्छितो की आदरणीय विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघातल्या विकासाची कामं ही आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. निळवंडे धरणाच्या चाऱ्यांची कामं चालू आहेत. साहेब, वांबोरी चारी ही आमच्या वांबोरी, कात्रड, गुंजाळण पुढं पाथर्डी तालुक्यातल्या अगदी मडीपर्यंत वांबोरी चारीचं देखील योगदान आहे. त्याच्यामध्ये देखील जो पहिला टप्पा आहे त्याच्या देखील दुरुस्तीचा प्रस्ताव आपल्याकडे आहे. कारण मला आठवतं मी आमदार असताना खूप त्या ठिकाणी आम्ही मेहनत घ्यायचो आणि कसं बसं पाणी पोहोचायचं. यावर्षी जरा बहुधा पाणी पोहोचलेलं नाही सगळीकडे, परंतु त्यामध्ये काही दुरुस्तीचे प्रस्ताव आहेत, ते झाले तर निश्चितपणे वांबोरी चारी टप्पा 1चं पाणी शेवटच्या तलावापर्यंत कसं पोहोचेल हे आपल्या नेतृत्वाखाली निश्चितपणे शक्य होईल असा आम्हाला विश्वास आहे.
टप्पा 2चं देखील काम आता बहुतेक चालू आहे. त्याचं देखील लवकरात लवकर झालं तर पाथर्डी तालुक्यातल्या डोंगराच्या कडेच्या गावांचं देखील त्या ठिकाणी भलं होण्यासाठी टप्पा 2चंही मोठं योगदान असणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला साहेबांबरोबर ज्या काही माझ्या बैठका झाल्या त्यामध्ये जे पश्चिमेकडे जाणारं पाणी जे आहे ते आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचे जे प्रकल्प आहेत त्या बाबतीत देखील साहेब मोठे आग्रही त्या ठिकाणी आहेत. आणि ते पाणी एकदा का गोदावरी खोऱ्यामध्ये आलं तर या गोदावरी खोरं जे तुटीचं खोरं आहे त्याच्यामध्ये एक मोठं पाणीसाठा काहीतरी कितीतरी टीएमसी पाणी जर आलं तर जे जायकवाडीला पाणी सोडावं लागतं त्याची आणि आपल्या भागावरती मोठा आपल्याला अन्यायाची भावना आपल्या सर्वांमध्ये तयार होते ते देखील त्या ठिकाणी थांबेल आणि आपल्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सुटण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होईल. आणि मला खात्री आहे की साहेब त्या सर्व योजनांवरती बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या नेतृत्वात आपल्या तालुक्याचे लोकप्रिय नेते माननीय प्राजक्तदादा तनपुरे हे बिनविरोध विधानसभा परिषदेत निवडून गेले. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. ते माननीय प्राजक्तदादा तनपुरे यांना सुद्धा आज आम्हाला आमदार करता आलं म्हणून त्याचा सुद्धा मनापासून मला आनंद आहे. मी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं खरं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की ज्या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा झाल्या, निर्णय झाले, आज त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आज होताना दिसते. आणि एक भारतीय जनता पक्षाचा महायुतीचे आमदार म्हणून आज प्राजक्त दादा त्या ठिकाणी निवडून गेले. याचं सगळ्या श्रेय जर कोणा द्यायचं असेल तर ते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिलं पाहिजे. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. परंतु या सगळ्या पाठीमागची एक भावना जी होती की आज आपल्या जिल्ह्याचा जो अभिमान आहे, जिल्ह्याचा जो नावलौकिक आहे, तो आमच्या या सगळ्या नगरसेवकांच्या एकत्रित प्रयत्नाने ज्यांनी निवडणुकीत माघार घेतली ते उमेदवार असतील, जे नगरसेवक होते, मतदार होते ते असतील. आज राज्यातील 6 जागा ज्या बिनविरोध झाल्या त्यापैकी 2 जागा भारतीय जनता पक्षाची बिनविरोध झाल्या. एक चंद्रपूर भंडाऱ्याची आणि दुसरी आपल्या राहुरी मतदारसंघ जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्याची. त्यामुळे आपल्या जिल्ह्याचा सुद्धा एक मान अभिमानाने उंचावलेली आहे. आणि माझा प्रयत्न आहे की राहुरी विद्यापीठाची आता 1600 एकर जमीन आम्ही आता नकाशा तयार केलेला आहे. ताबडतोब प्राजक्त आपल्याला बसून राहुरीच्या एमआयडीसीच्या कामाला सुरुवात करायची, लगेच आपल्याला ते कामाकडे पुढे करायचं. आता लोक मला त्या विद्यापीठात संशोधन काय, तर काय संशोधन झालं? या विद्यापीठाच्या या सगळ्या संशोधनाचा तुमच्यावर किती परिणाम झाला मला सांगा. मी कृषी मंत्री असताना हे सांगितलं नेहमी की माझ्या दृष्टीने खरा शास्त्रज्ञ कोण आहे? तो शेतकरी आहे. त्याला 4थं वेतन नाही, 7वं वेतन नाही, 8वं वेतन नाही, बँकेचं कर्ज काढतो, सोसायटी काढतो, कष्ट करतो. ठीक आहे, दुष्काळाचे कधी सावट येतात, कधी नैसर्गिक आपत्ती येते, परंतु त्या सगळ्या प्रसंगाला तोंड देत खरं अर्थानं काम कोण करतो तर आमचं शेतकरी मतदार करतो. पण मला विद्यापीठाच्या संशोधनाला कमी लेखायचं नाही. पण आता तिथे आता हे संशोधन आता तरी बाहेर नेलं पाहिजे. वेगवेगळ्या जिल्ह्यात कृषी महाविद्यालय तयार झाले. खाजगी कृषी महाविद्यालयाचं धोरण मी कृषी मंत्री मी असताना आणलं. अनेक कृषी महाविद्यालय तयार झाले. त्यांच्याशी तुम्ही करार करा, तिथं संशोधन करा. अजूनही काही शेती महामंडळात जमीन आपण उपलब्ध आहे त्या मी द्यायला तयार आहोत त्यांना. परंतु राज्याने मी आपल्याला खात्रीशी सांगतो की इथे 1600 एकर जमीन जर ताबडतोब आपण देऊ शकलो पुढच्या 4-6 महिन्यामध्ये तर तुम्हाला या तालुक्यातला सगळ्यात मोठा संरक्षण उत्पादन प्रकल्प तुमच्या रावरीमध्ये मी सुरू करायला तयार आहे. 5-7 हजार मला रोजगार मिळेल. 10-15 हजार कोटीची गुंतवणुकी आता दिवस गेलेले आहेत. हा इकडे गेला, तो तिकडे गेला, हा झोपला, तो जागा आहे, काय त्याला काय अर्थ नाही. राजकारणाच्या बाहेर तुम्ही येऊन विचार केला पाहिजे. ह्या गोष्टी विस्तारलेल्या नजरेनं जग पाहिलं पाहिजे.
आणि हे जर आपण काळाचोखात जर आपण त्यामध्ये जर मार्ग काढला नाही, मला वाटतं येणारी पिढी आपल्याला क्षमा करणार नाही. हे रस्ते होत राहतील. त्यांनी मागणी केली नगरपालिकेच्या रस्त्याला पैसे देतो, तालुक्याच्या काही रस्त्याला पैसे द्यायचे, विकास निधी प्रोजेक्ट निधी तुम्हाला कमी पडू देणार नाही. आम्ही तुम्हाला मी खात्री करतो. आपल्याला 2 कामासाठी काम करा. एक पाण्याचं नियोजन, दुसरं रोजगाराची निर्मिती. आणि ही रोजगाराची निर्मिती करण्याच्या दृष्टीने आपल्याला प्राधान्याने सगळ्यांना काम करायचं. आमदार साहेब, आपण आता सौर ऊर्जा आणतोय. सौर ऊर्जावर पंप आणल्यामुळे तुमचं अंमलदारीचं वर्षाचं 1.5-2 कोटी रुपयाचं बिल आपलं वाचेल. तर दरवेळी हा प्रश्न येतो की बिल कोणी भरायचं. आता तुम्हाला इथून पुढे बिल भरण्याची गरज नाही. सौर ऊर्जावरचे पंप चालतील, आम्ही ते बिलाची व्यवस्था करू. या सगळ्या उपक्रमातून आता शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, नव्या पिढीला रोजगार मिळाला पाहिजे, नवीन पिढीचं भविष्य आपल्याला घडवता आलं पाहिजे. आणि हे काम येणाऱ्या काळामध्ये प्रोजेक्ट दादा आम्ही सगळे करणार आहोत. मग अशी आपल्या राहुरी शिंगणापूरच्या रेल्वेचा उल्लेख झाला. मी ते स्वतः बैठक घेतली मुंबईला. काही लोक आले होते बैठकीला. मी आता परत बंगाळमधून मी वेळ मिळतो, मी बोलतो रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी. गरज वाटली तर आपण मुख्यमंत्र्यांना भेटू, रेल्वे मंत्र्यांना भेटू. खरं म्हणजे रेल्वेचे प्रकल्पाची आवश्यकताच नाहीये. राहुरी शिंगणापूर काय रेल्वे पाहिजे सांगा बरं तुम्ही. विचारा मग तुम्ही संभाजीनगरून घेऊन या रेल्वे. संभाजीनगरून काय आणि स्वतंत्र रेल्वे आला. आज या सगळ्या बाकीची जमीन घेऊन तुम्ही शेतकरी उद्ध्वस्त करणार, लोकांना मिळणार का? किंवा आता नगरच्या येऊन येणाऱ्या त्या रेल्वेला तो जो फ्लायओव्हर आहे ते जर एक स्टेशन केलं त्यांनी शिंगणापूरसाठी. आज तिथं कुणा तिथं केलं तिथून बसायची सोय करता येईल. शिंगणापूरला लोक उतरतील, बस घेऊन जातील, बस शिंगणापूर ट्रस्टच्या वतीने बसची सोय करू, एअर कंडिशन बसची सोय करू. अनेक पर्याय आहेत. परंतु प्राजक्ता आपण त्या दृष्टीने निश्चितपणे मला वाटतं या बाबतीमध्ये आपण कार्यवाही करू. अवैध वाळू वाहतूक करतायत त्याचे गुन्हे दाखल करा. तर तुम्ही आता काही मंडळी सावध राहा. मी आता सांगून टाकतो, परत मी कळालं कोणाचा फोन घेत नाही. कारण वाळू काढणं हे म्हणजे पाणी काढण्यासारखं आहे नदीत. त्या दृष्टीने तुम्ही चांगलं काम करा. आमदार महोदयांना चांगलं काम करू द्या. प्रोजेक्ट म्हटले तुमचा आता अनुभव आम्हाला आलेला आहे. अजून प्रोजेक्टची अगदी सुरुवात आहे. आमचा अनुभव तुम्ही आता घ्यायला सुरुवात केली. भविष्यात आमचा अनुभव तुम्ही आम्हाला आणि आम्ही तुम्हाला कधी सोडू शकणार नाही. इतका चांगला अनुभव तुम्हाला येणार नाही. शेवटी नातं हे सत्तेचं नाहीये. हे नातं जिव्हाळ्याचं आहे, प्रेमाचं आहे. स्वर्गवासी बाबूराव दादा तनपुरे साहेब होते, आमचे वडील होते खासदार साहेब. त्यांनी काळ एकत्र निवडणूक केल्या तालुक्यामध्ये. मतभेद होतात राजकारणामध्ये, होत नाही असं नाही.